श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आता असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आपण बघणार आहे ती सिंह राशीसाठी असणार आहे. सिंह राशीसाठी तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी चेंज होतील का नाही, किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीला ऑलरेडी शनीचा दोष सुरू आहे, शनीचा प्रभाव सुरू आहे, तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी चेंज होणार आहेत का नाही, किंवा शनीमुळे त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी अजून किती दिवस त्रासदायक दिसत आहेत, किती गोष्टी बदलत आहेत. श्री स्वामी समर्थ. एनर्जी पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे. एनर्जी खूप छान आहे तुमच्यासाठी असणार आहे. इंट्युशन्स खूप छान आहेत. यामागच्या पैशासंदर्भात काही गोष्टी तुमच्या मर्यादेच्या बाहेर चांगल्या होताना दिसत आहेत. लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्या आयुष्यात प्रगती, अबंडन्स, वाव, क्लिअरिटी खूप छान आहे. तुमच्या कार्ड व्यवस्थित छान छान आलेले आहेत. मला असं वाटतं की लव्ह रिलेशनच्या बाबतीत म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशी घडून गेलेली आहे, किंवा मे महिन्यामध्ये तुमच्या अशी एखादी गोष्ट घडताना दिसत आहे की एक व्यक्ती आहे, लव्ह रिलेशन आहे तुमचं, त्या व्यक्तीशी तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचं प्लॅनिंग करताय, पण ती गोष्ट सक्सेस होत नाही आहे. लव्ह रिलेशन तुमचं खूप स्ट्रॉंग आहे, त्यासाठी तुम्ही एक ॲक्शन कोणती तर घेताना दिसताय. त्या लव्ह रिलेशनच्यासाठी कुठेतरी ॲक्शन घेऊन त्या व्यक्तीशी कनेक्ट होऊन त्या गोष्टीला, त्या वेळेला एक निर्णय घेताना दिसत आहात. ती सगळी गोष्ट कंप्लीट व्हावी हे सुद्धा तुम्हाला वाटत आहे, आणि ते करणं योग्य आहे का? श्री स्वामी समर्थ. त्या गोष्टी योग्य आहेत का? ओके. फॅमिलीसुद्धा तुमची कंप्लीट होताना दिसत आहे. देवाची इच्छा आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंप्लीटच होतील. श्री स्वामी समर्थ. अजून खूप जणांच्या अशी एनर्जी आहे की तुम्ही पास्टमध्ये तुमच्या फॅमिलीला गमावलेलं आहे, आणि ती एनर्जी तुम्हाला इथं दिसत आहे. तुमच्या पास्टमधल्या एनर्जीज तुम्हाला असं दाखवते आहे की तुम्ही पास्टमध्ये ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत, संसार, प्रपंच, मुलं, सगळ्या गोष्टी तुमच्या हाऊस मौस सगळी त्या नवऱ्याबरोबर म्हणजेच मुलांच्या सोबत जर सगळ्या धुळीला मिळाल्या असेल, तर ती एनर्जी तुम्हाला या महिन्यामध्ये त्रास देताना दिसत आहे. कुठेतरी त्या गोष्टी तुम्हाला फील होताना दिसत आहेत, आठवताना दिसत आहेत. तुमच्याकडं पैसा, धनसंपत्ती सगळं आहे, लव्ह रिलेशन आहे, आत्ता ज्या नात्यामध्ये आहे ते तुम्ही खुश आहे, खूप छान आहे. पण पास्टमध्ये झालेल्या काही गोष्टीसुद्धा तुम्हाला आठवताना दिसत आहे. तर त्यातूनसुद्धा तुम्हाला आता प्रेग्नेन्सीसुद्धा कन्सीव्ह होताना दिसत आहे. खूप जणांना प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेमसुद्धा होता, तोसुद्धा इथे सॉल्व्ह होताना दिसतो आहे बऱ्यापैकी, की त्यावरती काहीतरी डिसिजन घेताना तुम्ही दिसत आहे. त्या सक्सेससुद्धा तुम्हाला नक्कीच आहे. येणाऱ्या 3 महिन्याच्या आत तुम्हाला प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होताना दिसत आहे. आणि खूप काही गोष्टी तुमच्या अपेक्षा, होप्स, काही गोष्टी इच्छा तुमच्या बाकी राहिल्या, त्याचा कुठंतरी त्रास होताना तुम्हाला दिसतो आहे. पास्टमध्ये तुमच्या मनातल्या काही गोष्टी, काही इच्छा, काही स्वप्न तुमची कमी राहिली, अपुरी राहिली, त्याचा त्रास कुठेतरी तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतो. तुम्हाला देवाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. देवासमोर तुम्ही रडताना दिसत आहे, देवाला तुम्ही गारण गाताना दिसत आहे, देवाला तुम्ही हात जोडताना दिसताय, जे झालं त्या गोष्टीवरती विचार करताना दिसताय, त्या देवाला माफी मागताना दिसताय, त्या देवाला एक आशीर्वाद मागताय, जेणेकरून ते जे काही एनर्जी तुमच्या पास्टमध्ये गेलेली आहे ते तुम्हाला कुठेतरी मॅच व्हावी नाही आहे, पण त्याची कुठेतरी माफी मागताय. जे काही झालं ते सुखी राहू दे, किंवा तुम्ही सुखी राहू द्या, जे काही झालं त्यात दुसऱ्यांना कोणाला त्रास नको व्हायला, अशा काही गोष्टींची माफी मागताना, त्रास स्वतःला करून घेताना अशी काही एनर्जी तुमची दिसत आहे. साक्षात अर्धनारेश्वर तुमची एनर्जी जी आहे ते माझ्या अंगावर शहारे आली. तुमची जी एनर्जी आहे ती साक्षात अर्धनारेश्वर, तुम्ही स्वतः एक अर्धनारेश्वर आहात. देवाची एनर्जी आहे तुमच्यामध्ये, देव स्वतः साक्षात आहे तुमच्यासोबत, त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. रिश्ते में संतुलन बनाने के लिए क्रोध, त्याग और प्रेम से सगळ्या गोष्टी तुम्हाला, प्रेमाने सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करायच्या आहेत. क्रोध बाजूला ठेवायचा आहे, म्हणजेच राग तुम्हाला थोडासा अनावर करायचा आहे. भांडणाचा विषय जर आला तर तुम्हाला त्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचा वादविवाद होणार नाही आहे. या महिन्यामध्ये त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. येणारा जो महिना आहे, मे महिना जो आहे, तुम्हाला तो पौर्णिमेपासून सुरू होताना दिसत आहे. त्या महिन्याची एनर्जी किंवा पौर्णिमा जी आहे ती तुम्हाला कोणता संदेश देताना दिसत आहे, कोणतं मार्गदर्शन करताना दिसत आहे, कोणता दिव्य मेसेज तुम्हाला देताना दिसत आहे, हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. वातावरणावर ध्यान द्या. वातावरण कसं बदलतं आहे, वातावरणात काय गोष्टी चेंज होत आहेत, वातावरणात तुम्हाला काय अशी काही इंट्युशन्स येत आहेत का,
वातावरणामध्ये अशी काही गोष्ट तुम्हाला दिसते का, एंजल नंबर दिसत आहेत का, एखादं फुलपाखरू दिसतं आहे का, एखादी गोष्ट तुम्हाला अचानकपणे आठवत आहे का, अशा काही गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि त्या गोष्टी तुमचा संकेत आहे, एंजल तुम्हाला गायडन करताना दिसत आहेत आणि तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी चेंज होताना दिसत आहेत. या महिन्याची एनर्जी तुमची आहे अशी राहील, स्टक राहील, जे काही पास्टमधल्या काही गोष्टी तुम्हाला आठवत राहतील आणि त्यावरती तुम्ही विचार करताना दिसताय. पण इट्स ओके, कारण तुम्ही फक्त त्याच गोष्टीचा विचार नाही करत, करिअरकडे पण तुमचं लक्ष आहे. पैसा, धनसंपत्ती, पावर, तुम्ही एक लक्ष्मी आहात, जे की लक्ष्मी लेडीज असाल तर लक्ष्मी असाल आणि जेंट्स असाल तर कुबेर देवताचे लक्षण तुमच्या अंगी आहेत. तुम्हाला पैशाची कमी कधीच भासत नाही आहे. भले तुम्हाला 1 रुपया असू दे किंवा 10 रुपये असू दे किंवा लाख रुपये असू दे, पण तुम्ही कधीच रिकाम्या हाती नसता. हे संकेत तुमचे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 3 आणि 3 6 आणि 7 देवाचा उजवा कौल आहे. 7 नंबर तुमच्यासाठी योग्य असणार आहे. 7 दिवस, 7 दिवसात येणाऱ्या मे महिन्याच्या 7 दिवसात तुम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळताना दिसत आहे. तुमच्या बाबतीत काहीतरी चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत, लव्ह रिलेशनच्या थ्रू, किंवा तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी चेंज होताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.